या समारंभाचे विशिष्ट अतिथी आदरणीय देवेंद्रजी, उपस्थित मंत्रीद्वय, आदरणीय जयस्वालजी आणि दादा पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू महोदय श्रीमान हरिराम त्रिपाठीजी, भूतपूर्व कुलगुरू आदरणीय उमा वैद्यजी, या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू ज्यांच्या सतत प्रयत्नांमुळे आजचं या विद्यापीठाचं रूप हे आपण पाहू शकतो, ते आदरणीय डॉक्टर पंकज चांदे. खरं म्हणजे इथे बोलायचा अधिकार ज्यांना दिला पाहिजे, कारण ते सतत पूर्ण भारतभर संस्कृत लोकांनी बोलावं, शिकावं याच्याकरता आपला पूर्ण वेळ खर्च करतात, असे संस्कृत भारतीचे महामंत्री श्रीमान शिरीष देव पुजारीजी, विद्यापीठाचे अन्य सर्व पदाधिकारीगण, विद्यार्थी बंधू भगिनी, उपस्थित नागरिक सज्जन, माता भगिनी. खरं म्हणजे देवेंद्रजींच्या भाषणानंतर आता इथे बोलावं असं काही शिल्लक नाही आहे, कारण बोलण्याचे अशा समारंभातल्या दोन भाग असतात. एक जो विषय आहे, संस्कृत विद्यापीठामध्ये काही विकास झालेला आहे, त्यानिमित्त काही भवनं तयार झाली, त्यांचं लोकार्पण, तर संस्कृत वगैरे हा विषय, याच्या संबंधित थोडं बोलणं. सूत्ररूपात ते सगळं येऊन गेलेलं आहे. आणि हे विकसनशील विद्यापीठ आहे, अजून पूर्ण विकास व्हायचा आहे. त्याच्यामुळे शासनाकडून अपेक्षा असतात, तर त्याचा उल्लेख होतो आणि त्यावर काही सांगावं लागतं. तो अधिकार तर जे शासनात आहेत त्यांचाच आहे आणि त्यांनी त्यासंबंधीही निवेदन केलेलं आहे. त्याच्यामुळे तसं शिल्लक काही नाही. परंतु जो पहिला विषय आहे त्यासंबंधी आपण सगळ्यांनी खूप विचार करण्याची गरज आहे. आज आपण पाहतो, परिस्थितीही आपल्याला सांगते आणि देशाचे सूत्रसंचालक लोकही आपल्याला सांगत असतात. विचार कुणाचा काही असो, एका बाबतीत सगळ्यांचं एकमत आहे, भारताला आता आत्मनिर्भर, स्वनिर्भर व्हायला पाहिजे. आपल्या बळावर आपली प्रगती होईल. तर ते बळ कोणचं, तर एक बाहेरून दिसणारं बळ असतं, बलबुद्धी विद्या असं ज्याला म्हणतात, ते वाढलं पाहिजे. परंतु या सर्व बलांच्या पाठीमागे प्रत्येकाची अस्मिता असते. त्या अस्मितेतून त्याचं तयार झालेलं चित्त असतं, मन आणि बुद्धी असते. त्याच्या बळावर सगळा विकास, सगळी प्रगती होते. आपल्याकडे अशी एक गोष्ट आहे की नृसिंहावतारात हिरण्यकश्यपूचा वध झाला. देवानी आनंदाने स्वर्गातून पुष्पवृष्टी केली, पण त्यांना वाटलं की आता हा गेला राजा, त्याच्यामुळे हे राज्य आपल्याकडे येईल. पण ते प्रल्हादाला मिळालं, तो दैत्य वंशातलाच. त्याच्यामुळे इंद्र गडबडला. पण त्यांनी बृहस्पतींना विचारलं, आता काय करू? तर बृहस्पती म्हणाले की आता काही करू नको, याचं राज्य चालू दे. हा विष्णू भक्त आहे, सत्शील आहे, सर्व दृष्टीने योग्य आहे. सावकाश काही हजार वर्षांनी जाऊन तू त्याच्याकडून मागून घे काहीतरी. इंद्राने तसं केलं. काही हजार वर्ष प्रल्हादाचं राज्य चालल्यानंतर इंद्र एक दिवस याचकाचा वेश धरून त्याच्या सभेत गेला आणि प्रल्हादाला त्यांनी म्हटलं
महाराज आपली प्रतिज्ञा आहे, जो मागायला येतो त्याला तुम्ही देता, तसं मला द्याल असं वचन द्या. प्रल्हाद म्हणाले की तू इंद्र आहे हे मी ओळखलं आहे आणि तू माझं राज्य मागशील ही माझी समजूत आहे, म्हणजे अशी अटकळ आहे. पण माझी प्रतिज्ञा आहे, याचक म्हणून जो येईल तो जे मागेल ते द्यायचं, त्याच्यामुळे खुशाल माग, मी सगळं राज्य देतो तुला. इंद्र म्हणाला नाही नाही, तुमचं राज्य चांगलं चालू आहे, तुम्ही सगळं पालन पोषण प्रजेचं उत्तम करतात, ते नाही मागत मी तुम्हाला, पण मी मागेन ते द्याल. तर प्रल्हादांनी म्हटलं दिलं वचन. तुम्ही इंद्र म्हणाला तुमचं सत्व द्या. तर प्रल्हादांनी पाणी मागून पाणी सोडलं सत्वावर, माझं सत्व इंद्राला दिलं. असं म्हटल्यावर ते सत्व एका पुरुषाचा आकार धारण करून प्रल्हादाच्या शरीरातून इंद्राच्या शरीरात गेलं. प्रल्हादाने विचारलं तुम्ही कोण, माझ्या शरीरात काय करत होता आणि इकडे कुठे चाललात? त्यांनी सांगितलं तू दिलायस मला इंद्राला, मी तुझं सत्व आहे. सत्व इंद्राकडे गेल्यावर आणखीन एक पुरुषाकृती प्रल्हादाच्या शरीराच्या बाहेर आली. प्रल्हादाने विचारलं तू कोण आता, तू कुठे चाललास? म्हणे मी तुझं बल आहे, शक्ती आहे. जिथे स्वत्व असतं तिथे शक्ती असते. मग तू ते स्वत्व देऊन टाकलं तर मी आता इंद्राकडे चाललो. तिसरी पुरुषाकृती बाहेर आली. पुन्हा प्रल्हादाने विचारलं, तेव्हा मी तुझं ओज आहे. जिथे स्वत्व आणि बल आहे तिथे ओज असतं. हे दोघंही तिथे आहेत, त्याच्यामुळे मी चाललो. आणि नंतर एका महिलेची आकृती बाहेर आली. प्रल्हादाने विचारलं माते तुम्ही कोण, तिथे का चाललात? तिने म्हणे मी तुझी लक्ष्मी आहे, जिथे स्वत्व बल आणि ओज असतं तिथे लक्ष्मी राहते. ही तिन्ही आता इंद्राकडे गेल्यामुळे मी इंद्राकडे चाललो. एका स्वत्वहरणातून इंद्राने प्रल्हादाचं सर्वस्व हिरावून घेतलं. तात्पर्य काय की या सगळ्या गोष्टी घडतात कशा? आपल्या स्वत्वावर आपण पक्के असतो, आपल्या रोमारोमात आपलं स्वत्व भिनलेलं असतं आणि ते प्रत्येक गोष्टीतून प्रगट होतं. तेव्हा मनुष्य स्वनिर्भर होऊन राहतो. स्वनिर्भरता आली की बल ओज लक्ष्मी हे आपोआप त्याच्या मागे येतं. हा भारताचा स्व, भारताची परंपरा फार प्राचीन आहे. इतिहासाने डोळे उघडले तेव्हा हा संपूर्ण भारत देश एक सर्व बाबतीत पुढे असलेला देश म्हणून त्यांच्या डोळ्यापुढे होता. चतुर्युगाची कल्पना वगैरे सोडून दिली आणि पाश्चात्यांचा इतिहासच गृहीत धरला तरी इसवी सन 1 ते इसवी सन 1600 पर्यंत भारतवर्ष सर्वांच्या अग्रेसर होता सर्व बाबतीत. हे तर विलियम डॅलिरिम्पल सुद्धा म्हणतो. अशी आपली स्थिती होती कारण आपण आपल्या स्वत्वावर पक्के होतो. त्या स्वत्वाचं विस्मरण सुरू झालं तेव्हापासून आपली घसरण सुरू झाली. ती घसरण होता होता आपण परकीय आक्रमकांचे भक्ष बनलो आणि त्या परकीय आक्रमकांच्या शेवटच्या म्हणजे आतापासून हे स्वातंत्र्य ज्यांच्याकडून घेतलं आपण, ते आक्रमक असे होते की त्यांनी आपल्या बुद्धीलाही गुलाम करायची एक पद्धत विकसित केली. त्याच्यामुळे आत्मनिर्भर स्वनिर्भर व्हायचं असेल तर आपलं स्वत्व आपल्याला पूर्णपणे कळलं पाहिजे, सापडलं पाहिजे. आणि इतकी प्राचीन परंपरा आपल्याकडे विकसित झालेली आहे. तो आपला स्वभाव, भाव असतो. स्वत्व म्हणजे भाव असतो. ती काही मटेरियल गोष्ट नसते, भौतिक वस्तू नसते, जड वस्तू नसते. तो भाव असतो. भाव प्रकट करण्याचं एकच साधन आहे. भाव भाषेतून प्रकट होतो. भाषेतून भाव प्रकट होतो. त्यातून माणसांचा जीवन व्यवहार उभा राहतो आणि त्या जीवन व्यवहाराची फलितं असतात. त्या फलितातलं पहिलं फलित पुन्हा भाषाच आहे. जसे भाव असतील, जसा समाजाचा भाव असेल तशी त्याची भाषा असते. मग अगदी सहजपणे पश्चिमेने एक वाक्प्रचार विकसित केला. तो आतापर्यंत चालला, आता तो फेल झालेला आहे. तो म्हणजे
ग्लोबल मार्केट. हे काय आहे? जो स्वभाव आहे तो भाषेत प्रगट झाला. आता आपण थोडे प्रगत झालो, आपलं बळ वाढलं, मग जगातले सगळे लोक G20 करता आपल्या देशात आले. आपणही एक आपला वाक्प्रचार फेकला, काय वसुधैव कुटुंबकम. ते ग्लोबल मार्केट म्हणतात, आपण ग्लोबल फॅमिली म्हणतो. हा फरक कसा आला? हा फरक भावामुळे आला. त्या भावामुळे भाषा बदलते. भाषा आहे त्या भावाचं फलित आहे. हे चक्र भाषेतून भाव, भावातून व्यवहार, व्यवहारातून भाषा, भाषा हे चालू असतं. आणि त्याच्यामुळे आपली ही परंपरा, आपला हा भाव विकसित करणारी किंवा जिच्या आधाराने विकास झाला ती भाषा संस्कृत आहे. ती कळली पाहिजे सगळ्यांना. आणि तो भाव कळून त्याच्या आधारावर जीवन व्यवहार झाला तर त्यातून संस्कृतचाही विकास होईल. देशकाल परिस्थितीनुसार भाषेचाही विकास होत असतो. प्रचंड विकास जो भारताने भूतकाळात केला होता त्याच्या आधारावर सगळ्यात जास्त संपदा शब्दांची असलेली भाषा संस्कृत झाली. ती भाषा जननी सुद्धा झाली. जगातल्या अनेक भाषांचं मूळ संस्कृतमध्ये आहे. सर्व भारतीय भाषांची ती जननी आहे. ती आणखी विकसित होईल, पण ती जीवन व्यवहारात आली पाहिजे. म्हणजे ती आपल्याला बोलता आली पाहिजे. केव्हाही ग्रंथातलं बोलणं हे कमी लोकांना जमतं कोणत्याही भाषेत. जीवन व्यवहारातली भाषा ही बोली असते. त्या बोलीभाषेत सगळे लोक बोलतात. तर संस्कृत भाषा ही शास्त्राची भाषा आहे. त्याचंही अनुसंधान हे झालं पाहिजे. आणि त्यातून उत्पन्न होणारे जीवन व्यवहाराचं फलित पुन्हा ती भाषा समृद्ध होणे असलं पाहिजे. ती बोलचालीची भाषा झाली पाहिजे. संस्कृत शिकवणाऱ्यांमध्ये आजही एक पुरेशा संख्येचा वर्ग असा आहे जो संस्कृत शिकवतो पण संस्कृत बोलू शकत नाही. मी स्वतः संस्कृत भारतीच्या लिखित परीक्षा शेवटच्या परीक्षेपर्यंत उत्तीर्ण केल्या चांगल्या प्रकाराने. पण मी त्याचा अभ्यास करत नसल्यामुळे बोलायचा मला असं अस्खलित बोलता येत नाही. संस्कृतमध्ये 4 वाक्य इकडून 4 वाक्य तिकडून बोलतो. कोणी बोललं तर मला समजतं. त्याच्यामुळे हे संभाषण याचा अभ्यास झाला पाहिजे. त्याकरता संस्कृत विद्यापीठातून संस्कृतची पदवी घेतली पाहिजे हे आवश्यक नाहीये. देवेंद्रजींनी म्हटलं की जितके स्तोत्र तेवढंच मला माहिती आहे. पूजा विधी वगैरे मधलं संस्कृत, संघाची प्रार्थना त्यांना माहिती आहे. पण त्यातही त्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला त्यात संस्कृत सापडतं. रामरक्षा पाठ आहे. रामो राजमणी सदा विजयते हा जो श्लोक आहे भो रामम अमुद्धरपर्यंत, त्यात प्रथमा ते संबोधन सगळ्या विभक्ती राम शब्दाच्या आहेत. रामो राजमणी सदा विजयते रामम रमेशम भजे रामेणाम भियता रामेणा अभिहता रामेणाम अभिहता निशाचर्जमुम रामाय तस्मै नमः. रामान नास्ति परायणम परतरम रामस्य दासोस्म्यहम रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम. आता तुम्हाला माहित असेल, हे सगळ्यांच्या लक्षात आणून द्या. कारण संस्कृत भाषा कळत नाही, संस्कृत वाचनात नाही, पण परंपरेने पाठांतर असलेली घरं पुष्कळ आहेत. अशा काही उपायातून ही संस्कृत घरोघर पोहोचणे, त्याचं संभाषण होणे, हे जर आपण केलं, कारण हे तर बरोबरच आहे की या संस्कृत भाषेचा विकास आता सुरू झालेला आहे पुन्हा, आणि त्याला राजाश्रय पाहिजे. आत्मनिर्भर भारत उभा करण्यामध्ये शासनही असतंच. तर भारताचं स्वत्व पुन्हा जागृत करण्यामध्ये भारतीयांच्या सगळ्या भाषांचा विकास आणि त्या भाषांची जननी आणि सगळा भारतीय
ज्ञान परंपरेचा निधी ज्यात साठवलेला आहे ती संस्कृत भाषा ती सुद्धा राजाश्रित झालीच पाहिजे आणि ती होते आहे. पण नुसतं त्यांनी भागत नाही. भाषा राजाश्रित असली तरी ती लोकाश्रित असावी लागते आणि त्याच्यामुळे संस्कृत विद्यापीठ या भागात झाल्याने संस्कृताचं शिक्षण खूप चांगल्या रीतीने होईल. त्याच्या आधारावर भारतीय ज्ञान परंपरेचं अनुसंधान होईल. भारताच्या स्वत्वाची जागृती या विद्यापीठाच्या संपर्कात असणाऱ्या सगळ्यांमध्ये होईल. तशी या सगळ्या परिसरामध्ये हळूहळू संस्कृत ही बोलचालीची भाषा झाली पाहिजे. याकरताही काही प्रयत्न होऊ शकले तर ते कसे करता येतील याचा विचार केला पाहिजे. कारण संस्कृत जाणणे म्हणजे भारत जाणणे आहे. भारतीय परंपरा, सगळ्या परंपरा भारतातल्या सांगितलं आता, वैदिक, जैन, बौद्ध अशा सगळ्या संस्कृतामध्ये आहेत. पाली, अर्धमागधी या सुद्धा भाषा आहेत. सगळ्याच भारतीय भाषा आहेत. पण संस्कृत मूळ ज्यांना माहिती आहे ते कोणतीही भाषा फार लवकर समजू शकतात, शिकूही शकतात. त्यामुळे या विद्यापीठावर एक फार मोठी जबाबदारी सुद्धा येते. हे विद्यापीठ आता चांगलं उभं राहत आहे, त्याला राजाश्रयही मिळणार आहे. तर संस्कृतला लोकाश्रय मिळावा याकरता सुद्धा काही प्रयत्न हे या विद्यापीठातर्फे झाले पाहिजेत. त्याचा विचार होईल आणि असं विद्यापीठ एक उभं झाल्यानंतर त्याचे जे जे चांगले परिणाम व्हायचे ते सगळे परिणाम होत आहेत हे आपण सगळे अनुभवू आणि सगळे येत्या 5-10 वर्षामध्ये साकार होईल अशी अपेक्षा आहे. मला खात्री आहे की इथे बसलेल्या सगळ्यांची तशीच इच्छा असणार. ती इच्छा आपली लवकरात लवकर फलद्रूप होवो अशी शुभकामना माझ्यासहित मी सर्वांना देतो आणि माझे 4 शब्द समाप्त करतो.